दुसरीकडे नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। चक्क नाशिक महानगरपालिकेसमोरील पंडित कॉलनी परिसरामध्ये रस्ता 4 ते 5 फूट खचल्याची घटना घडली आहे। शहरभर खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना मनपाच्याच दारात रस्ता खचल्यानं कामांच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, नाशिक शहरातील विविध रस्त्यांची नेमकी काय अवस्था आहे हे अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलंय, मात्र दुसरीकडे महानगरपालिकेसमोरील रस्ता सुद्धा खचलेला आहे। ऋतुजा, निश्चितच आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर हे खड्डेमय झालेलं होतं आणि NDTV मराठीने गेल्या 15 दिवसापासून ही संपूर्ण मोहीम चालवलेली आहे आणि चक्क नाशिक महानगरपालिकेसमोरच हा रस्ता खचलेला होता। त्या संपूर्ण पंडित कॉलनी परिसरामध्ये हा रस्ता खचलेला होता आणि आपण ही बातमी आता 1 तासापूर्वी दाखवलेली होती आणि हा NDTV मराठीच्या बातमीचा कुठेतरी इम्पॅक्ट म्हणावा लागेल। तातडीने महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सर्व मशिनरींसह या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि तत्काळ या ठिकाणाचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र असं जरी असलं तरी उशिरा काय होईना नाशिक महानगरपालिकेला आता या ठिकाणी जाग आलेली आपल्याला दिसून येते। खरं तर आपण जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटींची विकास कामे हे केली जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आणि आपण आता जर बघितलं कुठेतरी NDTV मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय। तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी हे दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता खड्डा बुजवण्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरं तर हा 5 ते 6 फूट एवढा खोल हा या ठिकाणी खड्डा पडल्याचं आपल्याला दिसून येत होतं। ऋतुजा, खरं आहे, NDTV मराठीच्या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग आलेली आहे। हा रस्त्याच्या आता डागडुजीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि इतरही शहरामध्ये रस्त्यांच्या बाबतीत हीच तत्परता दाखवली जावी अशी अपेक्षा आपण सुद्धा व्यक्त करूयात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।